आणि सरस्वती पूजनासाठी उपस्थित राहायचं आहे. ते आहे आपण समोर यायचं आहे. सरस्वती पूजन या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते, आदरणीय सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील तारा तबला वादक माननीय श्री उस्ताद जाकीर हुसेन साहेबांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन आपण करत आदरांजली अर्पण या ठिकाणी करत आहोत. प्रमुख पाहुणे माननीय श्री मानस रासने व रोहित नगरे या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली देऊन हार अर्पण करून त्या ठिकाणी आदरांजली व्यक्त केली जात आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण सरस्वती पूजन तसेच उस्ताद झाकीर हुसेन साहेब यांना आदरांजली व्यक्त करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. हात उंच करतील सगळे मुलं, हात उंच. रिदमिक क्लॅप 1 2 3. संगीत कला म्हटलं की मंच आणि मंच म्हटलं की भगवान देव. मंचाची पूजा नाही तर या ठिकाणी सरांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंच पूजन होत आहे. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण करत आहोत. आदरणीय सरांना विनंती आहे की श्री मानस रासने हे संपन्न करत आहोत. टाळ्या मात्र जोरदार झाले पाहिजे बरं का. समोर बसलेले मुलं रेज युअर हँड, क्लॅप लाऊडली 1 2 3. यानंतर आदरणीय सरांना विनंती करतो की आपला माजी विद्यार्थी रोहित लहू नगरे याचा सत्कार मोडवे सरांनी करावा अशी मी सरांना विनंती करतो. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण रोहितचा सत्कार करायचा आहे. तबला वादनामध्ये विशारद मिळवलेली आहे रोहितनं. डिग्री ते करत आहेत बासरी वादन मध्ये. तसेच सुरुवातीचा प्रशिक्षणाचा कालावधी त्यांनी नाशिक येथे श्री विश्वास विवलकर सरांकडे पूर्ण केलेला आहे आणि सध्या ते पंडित राजेंद्र कुलकर्णी पुणे या ठिकाणी बासरी वादनाचं प्रशिक्षण घेत आहे. तसेच दुसरे जे वादक आपल्या मंचावर आलेले आहेत आपले माजी विद्यार्थी आहेत श्री रोहित लहूनगरे. सध्या ते ललित कला केंद्र पुणे या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी रामदास ठुबे, टाकळी ढोकेश्वर यांच्याकडे तबला वादन प्रशिक्षण घेतलेलं आहे व सध्या ते पंडित रामदास पळसुले पुणे या दोघांचंही पार्लर पब्लिक स्कूलच्या वतीनं हार्दिक असं सहर्ष स्वागत करतो आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्हीही वादकांचं या ठिकाणी स्वागत करूयात व थोडक्यात कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय म्हस्के सरांनी करावं. सरांची परवानगी घेऊन प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की प्रत्यक्ष कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सगळ्यांना नमस्कार. मी आदरणीय म्हस्के सरांना धन्यवाद देतो. त्यांनी मला इथे आम्हा दोघांना सादरीकरण करण्याची संधी दिली याबद्दल. सुरुवातीला एक राग प्रस्तुत करतो व त्यानंतर भजनं आणि शेवटी एक द्रुत लयची गत सादर करतो. धन्यवाद. राग वृंदावनी सारा.
किती रोमहर्षक प्रसंग असू शकतो, अनुभव असू शकतो, ते आज अनुभवलं. आपोआप हात बोट असे त्या म्युझिक बरोबर असे तालावर चालायला लागतात आणि खूप छान वाटतं. या निसर्गरम्य वातावरणामध्ये जोरदार टाळ्या द्यायच्या सर्वांनी. सादर करतो.
टाळांचा गजर झालाच पाहिजे आता. रेज युअर हँड्स, रिदमिक क्लॅप.
केलेला आहे. तिथंच बसतो का त्याला तिथं माईक नाही तर पुढे माईक कागा रुसलासी कागा रुसलासी कागा रुसलासी 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 कागा
निसर्गरम्य वातावरणामध्ये त्याची आम्हाला संगीताची फारशी माहिती नाही, परंतु असं वाटायला जो एक अनुभव होता तो प्रत्यक्षात तुम्ही साकार केला आणि अतिशय आनंद दिला, त्याबद्दल दोघांचंही खूप खूप अभिनंदन. यानंतर सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी तुमचं बोलून झालं का, तर मग मला बोलायला सुरुवात करायला झालं का. खूप आनंद तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला मानस. रोहित तर आता विद्यार्थीच आहे, पण आनंदाची डोही, आनंदाची तरंग असा आनंद आज मी तुमच्या सोबत घेतो आहे. आज जाकीर हुसेन नाहीत मुलांना, आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि मला वाटतं की रोहित श्रद्धांजलीत माझ्यासारख्या अनेक लोकांनी असं लिहिलं की संगीतातला कोहिनूर हरपला, कुणी लिहिलं संगीतातला तारा निखळला, कुणी लिहिलं संगीतातला आत्मा गेला किंवा तबल्यातला आत्मा गेला. मलाही वाटतं की मी ज्यावेळेस मरल ना त्यावेळेस माझ्याबद्दल काय लाईन असतील ह्या जर का मी आता ठरवल्या तर मला चांगलं जगता येईल. आणि म्हणून साठी मी रोहित तुला म्हणतोय की ज्यावेळेस पुन्हा कोणी म्हणेल त्यावेळेस असं म्हटलं पाहिजे की संगीतातला उस्ताद जन्माला आला आणि तो तुझ्या रूपाने मला पाहायला मिळावा, अशी माझी खूप मोठी अपेक्षा आहे. मानस खूप सारे कार्यक्रम बासरी वादनाचे मी ते सद्गुरूंचे वगैरे पाहायचो. त्यांचं बासरी वादन वाजवताना त्या बासरी वादकाला ते बक्षीस देताना ही कधी कधी सोन्याची बासुरी देताना पाहायचो. त्यावेळेस असं वाटायचं की हे कमी आहे का, पण ज्यावेळेस मी तुला प्रत्यक्ष अनुभवतो आहे एक 15-20 मिनिटं आणि तुझा श्वास घेऊन रोखून तू कशा पद्धतीने बासरी वाजवतो आहे, छातीचा भाता कसा मजबूत ठेवा लागतोय, हे जेव्हा पाहतोय तेव्हा मला समजतंय की याच्या मागची मेहनत, याच्या मागचा रियाज, याच्या मागची कष्ट किती आहेत. आणि मला हेच म्हणायचंय तुम्हाला की मी सुद्धा माझ्या मरणानंतरच्या काही लाईन माझ्यासाठी मी ठेवलेल्या आहेत, पण त्यातले काही शब्द मी पुसण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पुसले जाणार नाही असं मला वाटतंय. पण तरी सुद्धा मी मेल्यानंतर लोक म्हणतील शिक्षण क्षेत्रातील पोरांना स्वप्न दाखवणारा किंवा स्वप्न विकणारा माणूस मेला. स्वप्न विकणारा का म्हणाले, कारण मी पैसे घेतो म्हणून, पण शिक्षण क्षेत्रातील पोरांना स्वप्न दाखवणारा किंवा विकणारा माणूस मेला.
आणि मला वाटतं की म्हणूनसाठी मी जगतोय आणि हे स्वप्न पुन्हा पुन्हा मुलांना दाखवतोय. आणि म्हणून तुम्हाला दोघांना आणि तुलाही म्हणतोय की आज नाही उस्ताद, पण उस्ताद जन्मला हे लोकांनी म्हटलं पाहिजे. एवढ्यासाठी रोहितला एकदा टाळ्या वाजवा. माझी खूप इच्छा असायची की रोहितने हे सर्टिफिकेट मिळवलं. लहू माझा मित्र आणि मी त्याला म्हणायचो, रोह कुठे चालला? ते रोहितला परीक्षेला घेऊन चाललो ना, चाललो इकडं चाललो तिकडं, येतो इकडून जातो तिकडून. पण आज जेव्हा तू तबला वाजवताना पाहिलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की लहूची मेहनत नक्की पुन्हा एक उस्ताद घेऊन ह्या महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात येते आहे. आणि नक्की तुमचं वय लहान आहे मुलांना दोघांना. यांची तर काय वय आहे, यांना तर काय संधी आहे जगामध्ये. तो छोटा मुलगा गातो 6वी 7वीला आहे, त्या 8वीच्या पोरी आहेत, त्या कसलं भजन म्हणतायत. आणि म्हणून हे स्वप्न दाखवणारा माणूस पुन्हा अजून जन्मावा असं मला वाटतं किंवा अजून जगावा. आणि पहिलं सेंटेन्स मी मेल्यावर यावं की स्वप्न विकणारा किंवा स्वप्न दाखवणारा मेला. आणि याच्यासाठी जगायचं असं मी ठरवलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही दोघं आलात, मला खूप आनंद वाटला. खूप छान कार्यक्रम या निमित्ताने झाला. मी माझ्या शाळेच्या वतीनं माझ्या वतीने तुम्हाला छोटंसं बक्षीस देतोय. मी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रासनेसाठी 5,000 आणि सरांना विनंती करतो ठाकरे सरांना की आपल्या शुभ हस्ते ही बक्षिसाची रक्कम माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सुपूर्द करावी. तेव्हा तिथं राजगुरू असतो तो म्हणतो की असं करूया आपण विषय देऊया ना, जिवंत वाघाचं चित्र काढा आणि ती राजमुद्रा आम्ही ठरवूया. मग सगळे चित्रकार बोलवले जातात, चित्र काढतात आपापल्या परीनं. मग आले सगळे चित्र. राजा म्हणला हे अप्रतिम एकाच पोरचं एक चित्र आहेत बरेचसे, कशी काय याची परीक्षा घ्यायची? पुन्हा राजगुरूंना बोलवण्यात आलं. म्हटले याची परीक्षा कशी घ्यायची? ते म्हटले काय नाही, आपल्याकडे जिवंत वाघ आहे, त्याच्या समोर ठेवा, त्याच्याकडे पाहून हा तो गुरगुरला तर समजायचं का हा वाघ आहे. कारण वाघाकडे पाहूनच वाघ गुरगुरतो म्हणलं, दुसऱ्याकडे पाहून नाही गुरगुरणार. आणि मग ते चित्र ठेवलं त्यांच्या पुढं, वाघाच्या पुढं. तर त्यांनी त्या चित्राकडे पाहिलं सुद्धा नाही. तेव्हा राजगुरू म्हणले यातले राजमुद्रेला लायक चित्रच नाही. मग ते चित्रकार म्हटले तर मग असं करा ना, तुम्ही त्या राजगुरूंनाच सांगा ना तुम्हीच एक चित्र काढून आणा, मग ते पण चित्रकार आहे. राजाने अज्ञान फरमावलं नाही, तुम्हीच काढून आणा. आणि मग ते म्हटले पण मला काढायचं म्हटल्यानंतर 6 महिने किती महिने लागतील? मला चित्र काढायचं म्हटल्यानंतर तुम्ही मला 25 माणसं द्या, एवढे पैसे द्या आणि मग मी काढतो म्हणले. बाकीचे लोक म्हणले द्या ना, पाहूया आपण तरी यांचं चित्र कसं येतंय ते. आणि मग त्याला माणसं दिली, त्याने पैसे घेतले आणि तो जंगलात गेला जिथं वाघ होते, जिवंत वाघ होते. मग तो त्या तळ्याकाठी राहायचा, झोपडी बिपडी गेली, मस्त वाघांच्यात जायचा, हळूहळू त्या वाघांना खाऊ घालायचा. नंतर वाघांशी मैत्री केली, वाघाच्या अंगावरून हात फिरवायला लागला. वाघ त्याला जबड्याने कधी कधी अशी दाताने वगैरे हे करायला लागले. पाहता पाहता जवळपास मागितलेल्या दिवसातले 4-5 महिने निघून गेले. राजानं काही लोकांना पाठवलं, चित्र किती झालंय का पाहून या. लोक आले, पाहिलं त्यांनी, हे आरामात झोपतायत, उठले का समुद्राच्या काठावर जातात, परत मागे येतात. सैनिक सांगायचे अजून काही चित्र आणि ब्रश पाहिलं नाही म्हणले आम्ही, त्यामुळे ते काही माहीत नाही आम्हाला. मग आधी नंतर 15 दिवस आले,
जवळपास राजाने पुन्हा एक माणूस पाठवला. म्हणले आता 15 दिवस राहिलेले आहेत, तर तुम्हाला राजेसाहेबांनी सांगितलं परत यावं लागेल. ते म्हणले ठीक, माझ्या लक्षात आहे म्हणलं यायचं, केव्हा यायचं ते. आणि त्यांना म्हणलं काही काळजी करू नका, इकडं रंग वगैरे काय पाठवू नका, मी येतो म्हटले परत. ते म्हटले की ठरल्याप्रमाणे जर नाही झालं तर सुळावर जायचं असं पण सांगितलंय महाराजांनी. म्हणले हो ठीक आहे ना, त्याचं काय प्रश्नच नाही ना, यायचंय म्हणले. मग त्यांचं ते दिनक्रम रोज चालू होता की सकाळचं उठायचं, आंघोळ करायची, त्या वाघांच्यात जायचं, ते वाघांच्यात पाहायचं, परत यायचं, ते नजरेत भरून घ्यायचं आणि शेवटच्या दिवशी काहीच न घेता जंगलातून ते परत आले आणि महाराजांना सांगितलं फक्त 15 मिनिटं हे याची कलर विलर इथं पाठवून द्या. आणि अवघ्या 1 तासामध्ये त्या चित्रकारानं अवघ्या 1 तासामध्ये वाघ रेखाटला आणि सांगितलं त्यांनी उद्या राजदरबारात ठेवा आणि त्याची परीक्षा घ्या. आणि ठरल्याप्रमाणे सगळेच म्हणत होते की हा सकाळी आला आणि आज दिवसभरात चित्र काढले, उद्या लगेच परीक्षेला. आणि ठेवलं ना परीक्षेला, वाघ आणला. मात्र त्या वाघाने ज्यावेळेस हे वाघाचे चित्र पाहिलं तर त्यांनी तिथूनच डरकाळी फोडली. कशाने? त्या वाघाने, त्या जिवंत वाघाने. कारण यांनी 6 महिने जिवंत वाघ अनुभवला होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून वाघाच्या तोंडात हात घालत होता, वाघाच्या गळ्यात हात घालत होता आणि त्याचा जिवंतपणा आपल्या डोळ्याच्या दृष्टीमध्ये त्यांनी भरून ठेवला होता आणि तो त्यांनी चित्रातून रेखाटला होता. आणि म्हणून त्या चित्रकाराने त्यांना त्यावेळेस 1000 सोन्याचे मोहरे बक्षीस दिले, त्या साहसाला आणि त्या मेहनतीला. म्हणून तुम्ही आलात इथं 15, 20, 25 मिनिटं कार्यक्रम केला हे महत्त्वाचं नाही बाळांनो. मी रोहित पाहतोय तुझी मेहनत किती आहे, मी पाहतोय तुझी मेहनत किती आहे, ह्या पोरांची मेहनत किती आहे. त्या 15 ते 20 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारी ही पोरं आणि हे कलाकार आहे. मला याची लई मोठी कदर आहे. आणि म्हणून रोहित मला असं वाटतं की हा कार्यक्रम किती वेळाचा झाला फार महत्त्वाचा नाही, कार्यक्रम काय झाला आता सध्या हा फार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मी तुमच्या दोघांचंही अतिशय मनापासून आभार मानतो, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि येणारा भविष्यकाळ तुम्हाला ऐकेल आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांनाही संगीतातलं उस्ताद ही पदवी मिळेल अशी अपेक्षा करतोय आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतोय. तुम्हाला शुभेच्छा देऊ. कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं घोषित करतो. धन्यवाद.